अच्युत पालव यांच्या सुलेखन कलेला राष्ट्रपती भवनामध्ये बहुमान मिळालेला आहे। आम्ही भारताचे लोक 11 भाषांमध्ये त्यांनी साकारलेला आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ग्रंथ कुटीर या नव्या दालनाचं उद्घाटन झालं। दालनातील एका भिंतीवरती अच्युत पालवांचा आम्ही भारताचे लोक हा मजकूर सध्या दिसतोय। पुढची बातमी आहे नाशिकमधून। आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ हे नाशिकमध्ये दाखल झालंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी शेतमजूर या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले। माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा नाशिककडे कूच करणार आहे। तर त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि या तालुक्यातील हजारो आदिवासी शेतकरी हे पायी चालत मुंबईकडे आता मार्गस्थ होत आहेत। विविध मागण्यांसाठी हे शेतकरी आता मुंबईकडे कूच करतायत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। लॉंग मार्च जो आहे तो मुंबईमध्ये त्या ठिकाणी दाखल होईल। जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर थेट मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा JP गावित यांनी दिलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने हे सगळे आदिवासी शेतकरी मजूर या ठिकाणी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहे। त्यामुळे या लॉंग मार्चचा उद्याचा जो टप्पा आहे तो नाशिक शहराच्या बाहेर असणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आजचा जो मुक्काम आहे तो होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे एकूण जर बघितलं तर शहरामध्ये आज हा लॉंग मार्च त्या ठिकाणी दाखल होईल। अनेक ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पुन्हा एकदा हा लॉंग मार्च काढला जातोय अशी जी भूमिका आहे ती JP गावित यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। नागपूर महापौर पदाची माळ ही कोणाच्या काळात पडणार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चित होणार आहे। 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, तर 4 फेब्रुवारीला महापौर निवडीची तारीख आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि त्यामुळे नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महापौर पदासाठी भाजपमधून अनेक नावं चर्चेत आहेत। यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या दुरडे, अश्विनी जिचकार, साधना बर्डे, विशाखा मोहोळ आणि शिवानी दाणी यांची नावंही सध्या चर्चेत आहेत। तिकडे चंद्रपूरमध्ये एकाही पक्षाला बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवकांकडून 10 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आलाय। या 10 नगरसेवकांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। तर आता हे सर्व 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले। हे सर्वजण मुख्यमंत्री फडणवीसांना देखील भेटण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 4 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे। या नव्या गटामुळे चंद्रपूरमध्ये भाजपला देखील सत्ता स्थापनेची संधी ही चालून आली आहे। असं असलं तरी 10 नगरसेवकांच्या गटाकडून चंद्रपूरच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांची मागणी ही आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।